तर फ्लावर पॉट बनवण्यासाठी इथे मी ही मोरपंखी कलरची लोकर घेतलेली आहे आणि कात्री। तर इथे मी 3.5 mm चा क्रोशा घेतलेला आहे आणि मला मागचा जो फ्लावर पॉट विणला होता तर त्याच्यामध्ये कमेंट आली होती की हे क्रोशे तुम्ही कुठून घेतले, तर मी ऑनलाइन घेतलेले आहेत। तर असा बॉक्स येतो, त्याच्यामध्ये खूप सारा भरपूर सामान येते। अशा वेगवेगळ्या नंबरच्या सुया येतात, छोट्या मोठ्या, तुम्हाला जेवढ्या साईजच्या हव्या असतील तेवढ्या। याच्यामध्ये भरपूर सुया येतात, कमीत कमी 25 ते 30 सुया येतात छोट्या मोठ्या। आणि हे असं पण भरपूर सामान येते, हे मार्कर पाहू शकता। आणि परत शिवण्यासाठी 3 सुया येतात, तर त्या आता याच्यामध्ये नाहीत कारण याला ऑर्डर करून भरपूर दिवस झाले। तर हे मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केलं होतं, जवळजवळ 4-5 वर्ष झालेली आहेत याला ऑर्डर करून। जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता। तर सर्वात अगोदर आपल्याला एक मॅजिक रिंग विणायची आहे या पद्धतीने। आणि लवकरच मी बेसिकचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवर घेऊन येणार आहे। आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे। आणि एक स्लिप स्टिच करायचा आहे। तर पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टिच केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे 8 सिंगल क्रोशे आहेत तर त्या 8 सिंगल क्रोशामध्ये आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशावर 2-2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत, म्हणजे आपल्याला 8 चे 16 सिंगल क्रोशे तयार करायचे आहेत। तर प्रत्येक लाईन मध्ये आपल्याला 8-8 सिंगल क्रोशे ऍड करायचे आहेत। तर दुसऱ्या राऊंड मध्ये मी 16 सिंगल क्रोशे घालून हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते। तर हे पाहू शकता मी 16 खांब विणून घेतलेले आहेत। तर आता या पहिल्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून हे दुसरं राऊंड आपल्याला जॉईंट करायचं आहे। परत एक साखळी घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे, हे तिसऱ्या राऊंड मध्ये एका खांबावर एक खांब, एका खांबावर 2 खांब असं विणायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार मिळतील। 1 खांब 2 खांब। तर मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे पाहू शकता मी हे तिसरं राऊंड 24 खांबांनी तयार करून घेतलेलं आहे। आता परत पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईन करायचं, एक साखळी घ्यायची। आणि आता आपल्याला चौथ्या राऊंड मध्ये काय करायचं आहे, पहिल्या 2 खांबावर एक खांब घालायचा आहे आणि तिसऱ्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। परत 2 खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 32 खांब तयार मिळतील। तर हे चौथा राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करून राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर 1 2 3 4 हे चौथा राऊंड होतं। तर चौथ्या राऊंड मध्ये आपले 32 खांब होते। तर आपल्याला 5व्या राऊंड मध्ये काय करायचं आहे, बॅक लूप मध्ये विणायचं आहे, म्हणजे ही जी साखळी आहे तर ह्या साखळीच्या ह्या बॅक लूप मध्येच आपल्याला विणायचं आहे। तर 32 खांबावर आपल्याला 32 खांबच विणायचे आहेत।
कुठेही कमी जास्त न करता फक्त बॅक लूप मध्ये विणायचं आहे। फ्रंट लूप मी इथे सोडून दिलेला आहे। तर मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे पाहू शकता मी बॅक लूप मध्ये पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि आता आपण इथे विणायला घेणार आहोत। तर एक साखळी घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे, या राऊंड मध्ये 8 खांब वाढवायचे आहेत। तर काय करायचं, पहिल्या 3 खांबावर 3 खांब घालायचे, 1 2, आता डायरेक्ट विणायचं आणि 3। आता हा जो चौथा खांब आहे, ह्या चौथ्या खांबावर आपल्याला 2 खांब विणायचे आहेत, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 40 खांब तयार मिळतील। 1 2 3 आणि ह्या चौथ्यावर एकातच 2। तर मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते, 6वा राऊंड। तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता 7व्या राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला 8 खांब वाढवायचे आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 4 खांबावर 4 खांब घालायचे आहेत, 1 2 3 आणि 4। आता या 5व्या खांबावर 2 खांब घालायचे आहे। असंच आपल्याला रिपीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 48 खांब तयार मिळतील। तर मी हे 7वं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी 7वं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे। तर 7व्या राऊंड मध्ये आपले 48 खांब तयार झालेले आहेत। तर आता 8व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, म्हणजे जे 48 खांब होते का तेच आपल्याला 48च खांब 8 9 10 11 12 13 14 अशा 7 लाईन आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब करतच विणायचे आहेत 14व्या लाईन पर्यंत। हवं तर तुम्ही या पद्धतीने इथे स्टिच मार्कर सुद्धा लावू शकता। इथून तुम्ही 7 लाईन वर प्रत्येक खांबावर खांब अशा विणून घ्यायच्या। आणि नंतर इथे एक गोल कार्डबोर्डचा तुकडा जसा आपण पहिल्या फ्लावर पॉटला लावला होता त्या पद्धतीने चिपकून घ्यायचा आहे। तर हे पाहू शकता मी 14 पर्यंत राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत, प्रत्येक खांबावर खांब। आणि एक गोल कार्डबोर्डचा तुकडा हे एवढ्या पार्ट पुरताच मी कट करून घेतला होता आणि फेविकॉलने चिपकून घेतलेला आहे, म्हणजे जे आपला बेस आहे ते व्यवस्थित बसतो। तर इथे पाहू शकता जसं आपण हे फ्लावर पॉट ठेवलं तसं बसतो। नंतर याच्यामध्ये आपण स्टफिंग सुद्धा भरणार आहेत। त्याच्यानंतर आता 15व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 4 खांब कमी करायचे आहेत। तर सर्वात अगोदर इथे मी एक साखळी घेऊन राऊंडला सुरुवात केलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर खांब असे 10 खांब विणायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। आता 10 खांब विणल्यानंतर हा 11वा आणि 12वा दोनाचा एक करायचा आहे।
तर असंच आपल्याला 4 वेळेस रिपीट करायचं आहे, म्हणजे आपले 4 खांब कमी होतील. तर मी हे 15वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर हे मी 15वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता जिथे आपण एक साखळी घेतली होती त्या एक साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत 16व्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे. आता 16व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, परत पहिल्या 9 खांबावर 9 खांब विणायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 आणि 9 खांबावर 9 खांब विणल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, 10वा आणि 11वा दोनाचा 1 करायचा आहे. परत 1 2 3 4. तर हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. 9 खांबावर 9 खांब आणि पुढच्या 2 खांब दोनाचा 1 करायचा. तर मी हे 16वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 16वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 17व्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आणि आता 17व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिले 8 खांबावर 8 खांब विणायचे आहेत. 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि आता हा 9वा आणि 10वा दोनाचा 1 करायचा आहे. तर असंच आपल्याला हे 17वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि जर इकडे 1-2 एक्स्ट्रा उरले तर ते तसेच आपल्याला खांबावर खांब घालायचे आहेत, कारण मुका खांब असताना कधी कधी 1-2 एक्स्ट्रा होतो. तर तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. जर 1-2 झाला तर ते लगेचच घालून घ्यायचा. तर मी 17वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 18व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 7 खांबावर 7 खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 खांबावर 7 खांब घातल्यानंतर हा 8वा आणि 9वा दोनाचा 1 करायचा आहे. तर असंच आपल्याला हे 18वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर मी 18वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 18वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 19व्या राऊंडसाठी मी एक साखळी घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 6 खांबावर 6 खांब घालायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6. 6 खांबावर 6 खांब घातल्यानंतर आता आपल्याला 7वा आणि 8वा दोनाचा 1 करायचा आहे आणि हे 19वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर मी पूर्ण हे राऊंड कंप्लीट करून घेते 19वा. तर इथे मी 19वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 20व्या राऊंडसाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 5 खांबावर 5 खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याला हे 6वा आणि 7वा दोनाचं 1 करायचं आहे. तर हेच आपल्याला पूर्ण रिपीट करायचं आहे. तर मी हे 20वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी 19वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 20व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 5 खांबावर 5 खांब घालायचे आहेत. 2 3 4 आणि 5. 5 खांब घातल्यानंतर हा 6वा आणि 7वा दोनाचा 1 करायचा आहे.
तर असंच आपल्याला हे 20वा राऊंड कंटिन्यू करायचं आहे। तर मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी 20वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता माझा 21वा राऊंड चालू आहे। तर 21व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एक एक खांबा घालायचा आहे। असंच आपल्याला 21, 22, 23 आणि 24 असे 4 राऊंड करायचे आहेत। कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब। तर हे पूर्ण मी 4 राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर मैत्रिणींनो, इथे मी 4 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि 4 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर याच्यामध्ये मी रुई भरलेली आहे। जे सॉफ्ट कॉटन टेडी बिअर साठी येते ते कॉटन मी याच्यामध्ये भरलेलं आहे। तर नंतर पूर्ण कंप्लीट झाल्यावरच याला शेप द्यायचा आहे, कारण हातामध्ये जर आपण पकडलं तर लगेचच याचा शेप बिघडतो, कारण आपण हे पूर्ण मुक्या खांबांनीच विणलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता हा 25वा राऊंड चालू आहे। तर 25व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर आपल्याला 2-2 खांब विणायचे आहेत। अगोदर आपण कमी कमी करत आलेलो आहोत, आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब वाढवायचा आहे। तर मी हे 25वा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी 25वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे आणि 26व्या राऊंड साठी सुरुवात करायची आहे। तर सर्वात अगोदर एक साखळी घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे, एका खांबावर एक खांब आणि एका खांबावर 2 खांब असं विणायचं आहे। एका खांबावर एक खांब, एका खांबावर 2 खांब। तर मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी हा 26वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, परत हे पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करायचा आहे। तर आता आपलं हे फ्लावर पॉट सुंदर असं तयार झालेलं आहे। हा नंतर आपण हायर करणार आहोत। तर हे पाहू शकता किती सुंदर असा हा आपला फ्लावर पॉट तयार झालेला आहे। तर याच्या बेसला आपण एक कार्डबोर्डचा गोल तुकडा कट करून चिपकवला होता, त्याच्यामुळे हा व्यवस्थित बसतो आणि याच्यावर तुम्ही उलनचे कोणतेही फुलं लावू शकता। मी भरपूर सारे फुलांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा नक्की चेक करा। आणि आणखीन मी बऱ्याचशा फुलांच्या डिझाईन मी शेअर करणार आहे। त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मैत्रिणींनो, लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। हे पाहू शकता फ्रेंड्स, मी हा फ्लावर पॉटचा व्हिडिओ कंप्लीट करून घेतलेला आहे। तर याची एडिटिंग वगैरे मी नंतर करणार आहे। अगोदर मी कपडे प्रेस करून घेणार आहे, कारण लक्ष्मी झोपली तोपर्यंत मला कपडे प्रेस करून घ्यायचे आहेत, कारण लक्ष्मी जवळ येते आणि प्रेस गरम असल्यामुळे भीती वाटते। तर प्रेसचं काम ही मी लक्ष्मी झोपल्यावरच करत असते। तर याचा फुल व्हिडिओ आजच माझ्या दुसऱ्या चॅनलवर येणार आहे। जर तुम्ही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे। भाग्यश्री क्रिएशन इन मराठी हे माझं दुसरं चॅनल आहे, त्याच्यावर ह्या फ्लावर पॉटचा व्हिडिओ येणार आहे। अगदी स्टेप बाय स्टेप मी हे फ्लावर पॉट बनवलेला आहे। तर चला, तर मग मी अगोदर कपडे प्रेस करून घेते।